नमस्कार, रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण हिवाळा स्पेशल लिंबाचं झटपट लोणचं बनवतोय, तेही स्पेशल मसाल्यापासून। इथे 1 किलो लिंबू घेतलेत, म्हणजेच 15 ते 16 हे लिंबू असतील मीडियम साईजचे। तर हे लिंबू छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि धुतल्यानंतर त्याला छान कोरडं करायचे। कोरडं करून थोडंसं वेळ ठेवलं तरीही चालतं। आता याच्यामध्ये पाणी टाकून ठेवूया आणि जर का तुम्हाला वाटलंच फ्रीजमध्ये ठेवलेले असतील तर रूम टेम्परेचरला येईपर्यंत पाण्यामध्ये टाकून ठेवायचे, लगेचच कट करायला घ्यायचे नाहीत। असे चोळून लिंब धुवून घ्यायचे, का तर जमिनीवर पडलेले असतात किंवा विकत आणते वेळी त्या लोकांनी कुठेतरी ठेवलेले असतात, त्यामुळे स्वच्छ करून घेणं व्यवस्थित गरजेचं आहे। का तर आपण हे सालीसकट हे लोणचं खातो, त्यामुळे स्वच्छता राखणं गरजेचं आहे। आता हे लिंब साधारण 15 ते 16 हे लिंबू आहेत। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एखाद्या कॉटनच्या कपड्यावर अशा प्रकारे टाकून घ्यायचे आणि कॉटनच्या कपड्यानेच पुसायचं, म्हणजे एक ना एक पाणी त्याचं निघतं। आणि पाणी जर राहिलं त्याच्यात बुरशी वगैरे येऊ शकते, तर थंडीचं वातावरण आहे, आता लोणचं करून ठेवलं तर आपण भरपूर दिवस खाऊ शकतो। अतिशय गुणकारी हे लोणचं होतं आणि कुठल्याही जेवणाची चव वाढवणारं हे लोणचं होतं आणि याचे फायदेसुद्धा भरपूर असे आहेत, ते व्हिडिओच्या शेवटी मी देईन। तर आता इथं मी छान कोरडे करून लिंब परत 10 मिनिट हवेला ठेवले होते। आता हे बघा, अशा प्रकारे एका लिंबाच्या 8 फोडी आपल्याला करून घ्यायच्यात। म्हणजे काय होतं, खूप जर बारीक केलं ना, खूप असं मुरल्यानंतर बारीक होतं, मग ते खातासुद्धा येत नाही। त्यामुळे एक लिंबाच्या 8 फोडीच करून घ्यायच्या आहेत आणि बीसुद्धा व्यवस्थित एक ना एक निघतं। खूप मोठ्या पण करायचे नाही, खूप बारीक पण करायचे नाहीत। तर अशा प्रकारे आपण एक लिंबाच्या 8 फोडी करून घेतलेल्या आहेत। लिंबू लहान मोठे असले तरी एवढ्याच फोडी करून घ्यायच्या, थोड्याशा मोठ्या जरी झाल्या तर मुरून लहान होतात। आता काटे चमच्याने याचे बी अगदी अलगद काढून घ्यायचे, असं दाबून वगैरे काढायचे नाहीत। आणि जर का तुम्हाला वाटलंच तर असं दाबून सुद्धा निघतात, का तर जी शीर असते त्याला थोडंसं दाबलं की लगेचच बी जी आहे ती बाजूला निघतं। तर अशा प्रकारे पूर्ण याचं बी जे आहे ते काढून घेऊया आणि पूर्ण लिंबू आपण अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत। बी याच्यामध्ये राहिलं नाही पाहिजे, बी जर राहिलं तर एखाद्या वेळेस ना खाताना कडवट असं लागतं लोणचं, किंवा बी मुरून लिंबाच्या लोणच्याला सुद्धा कडवटपणा येऊ शकतो, त्यामुळे बी जे आहे ते एक ना एक काढून घ्यायचं आहे। तर लिंबू कट करताना चाकू जे आहे ते कार असायला हवा, म्हणजे लिंबू जे आहे ते पिचकणार नाही किंवा असं बिलबिल होणार नाही। कार जर चाकू असेल ना तर पटापट असे लिंबू कापले जातात, त्यामुळे व्यवस्थित असं चाकू घ्यायचा आहे। तर अशाच प्रकारे आपण सर्व लिंबू कट करून घेऊया। अगदी झटपट असं हे लोणचं तयार होतं आपलं। इथं मी मीठ टाकून वगैरे ठेवलेलं नाही, अगदी झटपट असं बनवणार आहोत। हे बघा, शिराला थोडं दाबून धरलं ना की पटकन बी जी आहे ती बाजूला निघतं। तुम्ही दोन्ही पद्धतीने बी जी आहे ती याचं काढू शकता। तर इथं मी 1 किलो लिंबापासून लोणचं बनवलं आहे आणि केप्रचा मसाला आहे ते 100 ग्रॅम असतो, त्यामुळे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। फक्त मसाल्यात जर बनवायचं असेल तर थोडेसे कमी जरी लिंबू घेतले तरी चालतं। तर हे बघा अशा प्रकारे, तर ह्या मसाल्याची प्राईससुद्धा आहे मागच्या बाजूला। आणि इथं मिठाचं किंवा बाकीचं प्रमाण बिलकुल दिलेलं नाही त्यांनी, अंदाजे म्हटलं तर मीठ जास्त होऊ शकतो, तर इथं 200 ग्रॅम त्यांनी मीठ सांगितलेलं आहे, पण आपण इथं बरोबर प्रमाण टाकणार आहोत मिठाचं। तर सर्व फोडी अशा एखाद्या भांड्यात टाकून घ्यायच्या आहेत आणि ते भांडं कोरडं असायला हवं, शक्यतो थोडंसं कोरडं करून घ्यायचं। आता इथं 5 चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजेच 50 ग्रॅम। आणि नंतर आपण जेव्हा मसाला टाकू त्याच्यानंतर आपण 50 ग्रॅम मीठ टाकणार आहोत, म्हणजे टोटल आपल्याला 100 ग्रॅम मीठ इथं वापरायचं आहे। आणि तुम्हाला जर जास्त आवडत असेल किंवा त्यात तेल किंवा आणखीन मसाले टाकणारा असाल तर आणखीन 50 ग्रॅम तुम्ही इथं वापरू शकता, पण तुमच्या अंदाजानुसार घ्यायचं आहे। कोणाला कमी तर कोणाला जास्त मीठ आवडतं। तर हे बघा, अशा प्रकारे पूर्ण लिंबाला हात न लावता किंवा दुसरं काही न लावता अशा प्रकारे पूर्ण लिंबाला लागतं, अशा प्रकारे मीठ करून घेतल्यानंतर पूर्ण फोडींना मीठ लागल्यानंतर आपण हे जी केप्रचा मसाला आहे ते पूर्ण मसाल्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। तर हा मसाला 100 ग्रॅम आहे, म्हणजेच 2 छटाक होतो हा मसाला। तुम्हाला कमी प्रमाणात लोणचं करायचं असेल तर याच्यातला निम्मासुद्धा मसाला तुम्ही टाकू शकता। यापासून तुम्ही गोड लोणचं किंवा तिखट लोणचं कोणतंही केलं तरी चालतं। बऱ्याचदा काय होतं, तर कोणाला बिना तेलाचं लोणचं आवडतं, तर तुम्ही आहे असं हे भरून ठेवलं तरीही अगदीच मस्त खमंग हे लोणचं तयार होतं। आणि जर का तुम्हाला जास्त दिवस ठेवायचं असेल किंवा जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल तर तेलाचा वापर तुम्ही करू शकता। तर आता हे पूर्ण लिंबाच्या फोडींना बघा एक छान असं लागलेलं आहे किंवा कोटिंग झालेला आहे मसाला। तर इथं 1 किलोसाठी 100 ग्रॅम मसाला
बरोबर होतं. पण तुम्हाला जास्तीचं मसाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या घरचा सुद्धा वापरू शकता किंवा हाच मसाला तुम्ही दुप्पटसुद्धा टाकू शकता. तर आता इथं जे शिल्लक राहिलेलं 50 ग्रॅम मीठ होतं ते आपण याच्यावरती टाकून घेणार आहोत. साधारण अगोदर 5 चमचे आपण मीठ वापरले आणि परत 5 चमचे मीठ याच्यावरती टाकून घ्यायचं आहे. आणि जर का तुम्हाला कमी वाटलंच तर जेव्हा तुम्ही तेल टाकताल तेव्हा तुम्ही ॲडजस्ट करू शकता किंवा टाकू शकता. परत हे अशा प्रकारे टॉस करून घ्यायचं आहे, म्हणजे एक ना एक फोडीला हे मीठ छान असं लागेल. तर चवीला इतकं भन्नाट असं होतं. एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. तर बघा, फोडीला एक ना एक फोडीनं मस्त असं हे लागलेलं आहे. आता तुम्हाला वाटत असेल की खूप मोठ्या मोठ्या फोडी दिसतात, पण मुरल्यानंतर आणखीन बारीक होतात. तयार करून घेतलेलं लोणचं आपण एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये, तुमच्याकडे जी बरणी अवेलेबल असेल ती स्वच्छ धुवून कोरडी करून थोडंसं ऊन देऊन हे लोणचं भरून घ्यायचं आहे. आणि सकाळ संध्याकाळ ह्या लोणच्याला थोडंसं हलवून घ्यायचं. आणि जर का तुम्हाला वाटलंच तर थोडे दिवस तुम्ही याच्यावर कपडेसुद्धा बांधून ठेवू शकता 2-4 दिवसासाठी. म्हणजे काय होतं, थोडीशी हवा लागली ना तर बुरशी वगैरे येत नाहीच. शक्यतो आता थंडीचे दिवस असल्यामुळे कुठल्याच लोणच्याला बुरशी येत नाही. त्यामुळे ह्या सीझनला लिंबाचं लोणचं नक्की ट्राय करून पहा. आणि तुम्ही हे लोणचं वर्षभर जरी ठेवलं तरी बिलकुल खराब होणार नाही. तुमच्या आवडीनुसार 100 किंवा 200 ग्रॅम तेल कडकडीत गरम करून थंड करून याच्यामध्ये ॲड करू शकता जास्त दिवस टिकण्यासाठी. म्हणजे लोणचं बरेच दिवस खराब होत नाही. पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.